साथ मित्रांची हा ग्रुप अतिशय चांगल्या पद्धतीने जनसामान्यांना उपयोगी पडणारा ग्रुप आहे अर्थात म्हणूनच ते नेहमीच आपल्या समोर असतात धन्यवाद बक्षिसाची मात्र सुरुवात झालेली आहे आपण पाहावे आरोही अमोल पाटील यांच्याकडून रायगड प्रॉपर्टीच्या संघासाठी प्रत्येक बोनससाठी 100 रुपये आणि सुपर रेडसाठी 500 रुपयांचं बक्षीस झालेलं आहे क्या बात या ठिकाणी आरोही अमोल पाटील धन्यवाद आपण खऱ्या कबड्डीमध्ये एक नक्कीच अजून प्रोत्साहन वाढवत आहात आपल्या खेळाडूंसाठी रोख 500 आणि 100 रुपये प्रत्येक गुणासाठी बोनस गुणासाठी 100 आणि सुपर रेडसाठी 500 रुपये आपण आता लगेच मैदानाकडे वळतोय पेसारी प्रीमियर लीग 2025 चालू असताना रायगड प्रॉपर्टी वर्सेस डॉलर स्ट्रायकर्स या दोन संघांमध्ये खेळ सुरू झाला आता बघा तीनही सामने आपण पाहिला असाल तर रायगड प्रॉपर्टी या संघाने विजय केले प्रतिस्पर्धी संघाचा डॉलर स्ट्रायकर हा देखील एक अतिशय चांगल्या पद्धतीने अगदी शेवटच्या क्षणामध्ये देखील या संघामध्ये पॉवर आहे ताकद आहे की शेवटच्या क्षणामध्ये प्रतिस्पर्धी संघाला 4 गुण याची तर नाव जे नजर चित्याची आणि नक्कीच या ठिकाणी चपलाई हरणाची आहे ही अर्थात आपल्याला पार्थ ठाकूर या खेळाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळते सुरुवातीपासून आतापर्यंत नाबाद पद्धतीने अर्थात या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आता जे बक्षिसासाठी ठिकाणी होतं ना आरोही अमोल पाटील याचकडून रायगड प्रॉपर्टी असेल किंवा डॉलर स्ट्रायकर असेल या दोन्ही संघाच्या खेळाडूंसाठी प्रत्येक बोनस गुणासाठी 100 रुपये म्हणजे जेवढे बोनस गुण गुणिले 100 आणि प्रत्येक आणि सुपर रेडसाठी 500 रुपये असे या ठिकाणी बक्षीस जाहीर करण्यात आलेले आहे आरोही अमोल पाटील यांच्याकडून फक्त लिहून ठेवायला लागेल ना आणि स्वरूप मात्र देखील आमच्या बाजूला बसले आहेत अगदी कालपासून आतापर्यंत स्वरूपच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन आणि एक नियोजनाचा उत्तम पाठ स्वरूप मात्र अर्थात जबाबदारी त्यांच्याकडे आम्ही सोबतोय धन्यवाद स्वरूप मात्र 7-1 रायगड प्रॉपर्टी वर्सेस डॉलर स्ट्रायकर इकडे बोनस आणि तिकडे बोनस स्वराज मात्रे अर्थात 100 रुपये आपल्यासाठी या ठिकाणी लागू झालेले आहेत आरोही इसकडून हे बक्षीस आलेले प्रत्येक बोनस गुणासाठी 100 रुपये क्या बात आहे किती मोठं प्रोत्साहन आपल्या खेळाडूंना खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रोत्साहित करण्यासाठी बक्षीस आहे अर्थात रकमेला महत्त्व नाहीये परंतु प्रोत्साहनाला खूप सारं महत्त्व आहे जे नेहमीच त्यांच्याकडून आपल्याला हे बक्षीस आपण पाहतो आणि खरोखर अनेक गर्दी या कबड्डीचे रसिक आहेत हृदिक पाटील हृदिक पाटील 10-2 एक काहीच्या गुणांनी मात्र पुढे असणारा हा संघ आहे रायगड प्रॉपर्टी आतापर्यंत नाबाद पद्धतीने हा संघ आतापर्यंत पुढे आला आहे परंतु आता मात्र रोखणार का डॉलर स्ट्रायकर हृदिक पाटील देखील या ठिकाणी चढाई करायला एक गुण आपल्या संघासाठी घेऊन गेला अगदी चपळाईने चढाई करणारा सुपर अर्थात सुपर के ऊपर या ठिकाणी आपण पाहतोय पार्थ ठाकूर पुन्हा एकदा तीच भूमिका तीच चढाई तेच पद्धत राहिली तर तीच चलाकी तीच चपळाई या ठिकाणी आपण पार्थ ठाकूरच्या चढाईमध्ये आपण पाहतोय खूप सुंदर 10-3 एक दशकामध्ये आहे आणि एक संघामध्ये एकामध्ये 10 आणि इकडे मात्र 3 पुन्हा एकदा हृदिक पाटील
कारण 15 मिनिटाचा खेळ असला कारणाने इथे मात्र काहीसा सुरुवातीला संयम पाळला जातो आणि नंतर मात्र आपल्या गुणांची साधारण आपण पाहणी करून मात्र इथे योग्य निर्णय घेतला जातो प्रशिक्षकाच्या माध्यमातून आणि व्यवस्थापनाच्या माध्यमातून. आता मात्र त्या ठिकाणी थर्ड रेडसाठी कॉल दिला जातोय आणि थर्ड रेडसाठी मध्ये प्रॉपर चढाई वगैरे या ठिकाणी चढाईसाठी येतोय म्हणजे केवढं चॅलेंज पार स्वीकारले केवढं आव्हान त्याला स्वीकारले आणि या आव्हानाला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी पाणी हो मी करणार हो मी लढणार काही असो परंतु मी माझे प्रयत्न चालू ठेवणार आणि आता मात्र राकेश मात्रे आणि मकरंद मात्रे नवजीवन संघाचे हे दोन्ही खेळाडू आहेत परंतु आता मध्ये कोपरारक्षक म्हणून खऱ्या अर्थानं राकेश आणि मकरंद यांना आपण गेली अनेक वर्ष पाहतोय आता मात्र एकमेकांसमोर लढत असताना पाहतोय पण ही गव्हर्नमेंट नाहीये ते देखील आता देखील आपण पाहतोय आता मात्र एकमेकांच्या विरोधात लढत असताना आपण या अनेक खेळाडूंना पाहतोय. आता मात्र रितेश पॅडवी 4 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू आहे. खऱ्या अर्थानं कबड्डीची सुरुवात आणि कबड्डीमध्ये सातत्य टिकवून ठेवणे आपली गुणवत्ता नेहमीच वाढवण्याचा प्रयत्न हा रितेश पॅडवीच्या माध्यमातून आपल्याला होत असताना आपण नेहमीच पाहतोय. आज देखील या संघामध्ये खेळत असताना कारण आम्ही नेहमीच सांगतो की स्वतःची वाट स्वतःला निर्माण करायची आहे. रितेश पॅडवीने हेच केलं फक्त कबड्डी खेळला नाहीये तर स्वतःची किंमत त्याला स्वतः वाढवली. मग अशी किंमत कधीच कोणाची वाढत नाहीये त्यासाठी प्रयत्न करावा लागला. पाटील मात्र या ठिकाणी खरोखर घेतला बसणार नाही ही भूमिका मध्ये या ठिकाणी ऋतिक पाटीलच्या आपल्याला पाहायला मिळते. नवजीवन संघाचा हा खेळाडू आणि इथे मात्र आता आपण पाहतो अनेक संघांचे इथे अगदी दिव्यांग संघ असतील दोन्ही दिव्यांग संघ असतील सगळे पेजारी आहेत सगळे एकत्र मात्र पुण्या गोविंदाने खेळतात. हा खऱ्या अर्थानं पेजारी प्रीमियर लीगचा विजय हा कबड्डीचा विजय कारण अनेकांना प्रेरणाने उगवलं अनेकांना जे खऱ्या अर्थानं जे छोटंसं रोपटं लावलं त्याला वटवृक्ष करण्यासाठी अनेकांनी कल्पना केल्या आणि म्हणून आजचा गायक हा सदाबहार वृक्ष आपल्याला पाहायला मिळतो. असाच हा पेधारी विभाग आणि पेधारी विभागातील पेधारी प्रीमियर लीग 2025 ऋतिक पाटील पुन्हा एकदा जवळपास तुमच्या मनात काय करणार हा ऋतिक पाटील कारण मला वाटतं साधारणतः दोन्ही घेण्याचा इरादा मत होता परंतु एक गोड घेऊन आपल्या संघामध्ये परत आला कारण पुन्हा करत असताना सातत्याने करत असताना शेवटची वेळ आणि हे जोडा पाड धरतोय टाळ्यांचा गडगड वाढतोय आवाज वाढतोय आवाज होतोय खूप सुंदर. आता मात्र 10-11 इकडचा एखादा पण तिकडे आला आणि नक्कीच इकडे मात्र आपल्याला सरळ करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे डोडो स्ट्रायकर या संघाच्या माध्यमातून आपण होत असताना पाहतो. सनी पाटील 2 नंबरची जर्सी प्रदान केलेल्या सनी पाटील मात्र झाल्याच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो अनेक असे खेळाडू आहेत या पेसारी आजच्या आणि कालच्या लीगमध्ये अनेक खेळाडूंचे माहिती खेळाडू आहेत परंतु आता आपण कबड्डी अजून विसरलेले नाहीये. आता आमच्या पाठी बाजूला जे पाठी बसले असतील तरी सुद्धा कबड्डीची जाण आणि कबड्डीसाठी दिलेलं योगदान आणि कबड्डीसाठी असणारं प्रेम हे कधीच विसरणार नाही. अशी अनेक मंडळी आहेत ज्यानं कबड्डीसाठी खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपलं योगदान दिलं. पुन्हा एकदा ऋतिक पाटील संगत आणि खऱ्या अर्थानं आपले लाभलेले या ठिकाणी साथ हे दोन्ही महत्त्वाचे ध्यास आणि अभ्यास परिपूर्ण करून या ठिकाणी खेळाडू मैदानामध्ये उतरले. स्पर्धा आपल्या नवीनच आहे आपली किती आहे नात्याची आहे भावनिकतेची आहे एक मेहनतीची आहे पुन्हा एकदा पार ठाकूर पार उत्तम. अनेकांच्या चेहऱ्यावर हसू अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद अनेकांच्या चेहऱ्यावर हर्ष
अनेकांचे चेहरे फुललेले आहेत कारण जिंकतोय कोण हे महत्त्वाचं नाही जिंकतोय कबड्डी हे महत्त्वाचं आहे तर या दोन संघांमध्ये सुरू असणारी कबड्डी कारण फेजारीमध्ये सगळेच खेळाडू परंतु इकडे तिकडे संगमनाच्या माध्यमातून ते विभागले गेलेले आहेत परंतु नाव मात्राला फेजारी झालं 7 मित्रांची या गुरुनं केलेले अथक परिश्रम आणि या अथक परिश्रमातून निर्माण झालेली कबड्डी अर्थात फेजारी प्रीमियर लीग 2025 उदयास आली आणि प्रथम पर्व या ठिकाणी सुरू झालं मागील 2 वर्षांमध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा साज त्या ठिकाणी 7 मित्रांच्या ग्रुपच्या माध्यमातून मांडला गेला आणि आता मात्र कुठेतरी वेगळं असलं पाहिजे कुठेतरी आपल्या खेळाडूंनी या ठिकाणी संधी निर्माण केली पाहिजे हा एक अट्टहास होता ही जिद्द होती हा एक मानस होता हे कसं स्वप्न होतं ते मग त्या ठिकाणी पूर्ण केलं आणि त्याला खऱ्या अर्थानं पाठिंबा या ठिकाणी अनेकांच्या माध्यमातून दिला गेला म्हणून ही एक अखंड तेवत राहणारी कबड्डी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते अविरत सुरू राहणारी कबड्डी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आजूबाजूला देखील अनेक कबड्डीचे चाहते आहेत अनेक गंतव्य कबड्डीचे अनेक कबड्डी गाजवलेली आहे परंतु कदाचित लक्ष नसेल परंतु आपण सगळे कबड्डीचे प्रेमी आहात म्हणून आपल्याला देखील धन्यवाद देणार आहोत कारण अनेक ज्येष्ठांनी कबड्डी केलेली आहे न्याय रचेला पाया तुका झाल्याची वेळ असते तर अशा पद्धतीने या ठिकाणी अनेक रचलेला पाया त्याच्यावर कळसाच्या जवान आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी सौरभ राऊत यांच्याकडून या दोन टीममध्ये जो संघ विजयी होईल त्यांच्यासाठी रोख 2000 रुपयांचा सौरभ राऊत आपली कबड्डी आहे मग जो जिंकणार त्याला हे म्हणजे सौरभ राऊत यांना आणि मला एक सुंदर असा अक्षरशः 2000 रुपयांचं बक्षीस त्या ठिकाणी दोनही असे निर्णय आहे कशा पद्धतीने कबड्डीचा वेटेज वाढतोय कबड्डीचा वेटेज वाढवण्यासाठी आरोही यांच्याकडून दोनही संघांसाठी प्रत्येक बोनससाठी 100 रुपयांचं बक्षीस होतं या 100 रुपये वाढवण्यात आले म्हणजे एवढे गुण गुणिले 200 असं 200 प्रत्येक बोनससाठी मिळणार आहे प्रेम आहे कबड्डी मशीन पडते त्या ठिकाणी पलीकडे आमच्या महिला आहेत त्यांना विनंती आपण आपल्या स्टेजवर बसायला तिकडे पलीकडे 7 राज्याच्या बॅनरच्या मागे त्या ठिकाणी आमच्या महिला आहेत त्यांना विनंती आपण या इकडच्या दरवाजामध्ये साईडचे आपण वरती स्टेजवर बसा म्हणजे आपल्या कबड्डी स्पर्धा पाहता नाही या प्लीज पाहता मात्र प्रत्येक बोनससाठी 200 रुपये बक्षीस दिलेला आहे आणि बक्षीस आहे सुपर रेट साठी हे तर काय माहिती या ठिकाणी असल्यामुळे जाणार आहे अशा पद्धतीने बक्षिसासाठी करतोय पुन्हा एकदा या ठिकाणी आपण कबड्डी स्पर्धेसाठी काल आणि आज निरीक्षण म्हणून नरेश पात्रे या ठिकाणी लावले होते आपण जनरल सैनिकांनी पाहतो आणि खऱ्यानं या लीग स्पर्धेचं एक महत्त्वाचं म्हणजे होणार नाही आणि हे होण्याचं काम आपले पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे म्हणजे अगदी तंत जसं हवं तसं आणि त्या पद्धतीने या ठिकाणी
नो डाउट अशा पद्धतीने या ठिकाणी उल्हास पाटील यांनी तशा पद्धतीने या ठिकाणी गुणांकन केलेलं आहे. ते देखील या ठिकाणी कबड्डी स्पर्धेसाठी काल आणि आज या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच या स्पर्धेसाठी अच्युत पाटील, पद्माकर पाटील, पंकज पाटील, धनंजय मात्रे, संदीप केळकर यांची देखील उपस्थिती आहे. आपण पाहत आहोत पंचांचं देखील एक महत्त्व अनन्यसाधारण आहे. यांच्या माध्यमातून टी शर्टचा पेहराव देखील केलेला आहे. एक नीटनेटकेपणा कसा असावा हे नेहमीच आपण आपल्या माध्यमातून पाहत असतो. म्हणून त्यांना देखील कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही धन्यवाद करणार आहोत. मला आहे आणि त्यांच्याकडून आपल्या मंडळासाठी या ठिकाणी रोख 4000 रुपयांची देणगी दिलेली आहे. धन्यवाद हनुमान पाटील आठवण शॉर्ट्स मला 4000 रुपये रोख. सामना मात्र नायक पाहतो आहे. हेमंत गायकर तीन होणाऱ्या संघासाठी सौरभ राऊत यांच्याकडून 2000 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे विनर्ससाठी. आणि आरोही यांच्याकडून आणि सुपर साठी 500 बक्षीस हे चालूच आहे. बक्षिसांचा वर्षाव खरोखर एक रंगतदार कबड्डी स्पर्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं होत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही स्पर्धा गडबडीमध्ये या ठिकाणी पूर्ण होते आहे. हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि या कबड्डीचं यश हे खरोखर एक चांगलं यश आहे. कारण त्या वेळेवर कबड्डी स्पर्धा संपन्न झाली ना तर लोकांचा या ठिकाणी संपर्क होतो. कबड्डी समावा धीरज मात्रे चेहऱ्यावरील हास्य चेहऱ्यावरील आनंद परंतु काहीसा काळ अजून झाला कवीच्या अनुभवामध्ये जय पाटील यांनी केलेली कामगिरी जर आपण सरासरीचा विचार केला ना तर खूप अप्रतिम आहे. अशी जय पाटील पुन्हा एकदा पार्थ ठाकूर डेअरी मध्ये या ठिकाणी चढाई करतो.
आपल्या संघाला त्या ठिकाणी स्वराज्य मात्रे चढाईसाठी स्वराज्य मात्रे कष्टपड पडावा अशा पद्धतीने चढायची हे म्हणत होती का त्या ठिकाणी स्वराज्य मांडली आणि एक आत्मविश्वास असतो
ठिकाणी येतोय गरज असताना आणि गरज नसताना गुण मिळवण्याची त्या ठिकाणी कपॅसिटी आहे परंतु गरज नाही अशी सुद्धा इथे भूमिका मांडली जाते कबड्डी क्षेत्र असंच या कबड्डी क्षेत्रामध्ये महत्त्वाचा गुण ही संजीवनी पद्धतीची कबड्डी आहे इथे मात्र बाद झाला तर पॅन्डलमध्ये जाऊन बसायचं इथे पुन्हा आपण आपल्या मर्दुकीला आपल्या ताकदीला आपल्या शक्तीला आव्हान आहे हे आव्हान आपण ह्या 15 मिनिटाच्या किंवा 30 मिनिटाच्या खेळामध्ये कधीही स्वीकारू शकता जो चॅलेंजिंग पार्ट आपल्या समोर आहे जो आव्हानाचा भाग आहे आपण कधीही सिद्ध करू शकता बस हे मनासमोर आणू शकताय त्यालाच कबड्डी म्हटलं जातं 22-33 डबल दिली आणि खाली धन्यवाद 22-35 असा गुणपत्र त्या ठिकाणी पाहतोय अंतिम सामन्यामध्ये दाखल झालेल्या संघ म्हणजेच हिरोज आणि आता मात्र या सामन्यातून भारत संघ हा अंतिम सामन्यामध्ये दाखल होणार अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये कोणता संघ दाखल होणार हे देखील 22-35 ऐसा कधी मेंटल सेलेक्ट बाहेर पडतं साई केला साई साठी जातोय एक गोल आपल्या संघासाठी मिळवते आव्हान मोठा आहे स्वीकारलेला आहे सामना संपला शेवटची 3 मिनिटं आहेत पुढे आपला आणि इथे पुन्हा एकदा पार्थ ठाकूर 23-35 जवळपास सामना कोणाच्या बाजूने झुकतोय हे देखील आपल्याला माहिती आहे आपण ज्ञात आहात सर्व मंडळी या ठिकाणी जाणकार मंडळी जाणकार रसिक प्रेक्षक जाणकार माझे खेळाडू जाणकार या ठिकाणी अर्थात व्यासपीठावर मंडळी आहे परंतु कबड्डी असते शांत देखील त्या ठिकाणी खेळ असतो
रायगड प्रॉपर्टीज मात्र आपण 35 पाहतोय, डोडो स्ट्रायकर त्या ठिकाणी 23 पाहतोय. आमचे धीरज मात्र आता स्टेजवरून खाली उतरलेत, कारण कुठेतरी आता आपल्या संघाचा हा चढता आलेख पाहता येथे नक्कीच अंतिम सामन्यामध्ये जाण्याचं स्वप्न प्रत्येकाचं आहे. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं. 2 मिनिटांचा आता उरलेला खेळ आहे. 23-36 आहे, म्हणजे जवळपास खेळ आपल्या लक्षात आहे. जवळपास या सामन्याचा अंतिम गुणफलक काय असेल हा देखील आपल्या लक्षात आहे. इथे मला पकडते एक मोठी खेळी या काही मिनिटांच्या अगोदर त्या ठिकाणी अपेक्षित होती, परंतु इथे मात्र आता काही गेल्या सामना निघणं फार कठीण आहे. 24-36 आहे. अंतिम सामन्यासाठी त्या ठिकाणी ती हिरोज आपण तयार राहायचं आहे आणि चालू सामन्यामधून विजयी संघ हा आपल्या बरोबर खेळणार आहे. सौरभ राऊत यांच्याकडून विजयी संघासाठी रोख 2000 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. आणि सामन्याचा शेवटचा क्षण आपण पाहतोय. आमचे त्या ठिकाणी कॅमेरामॅन